ते मधूनच पूर्ण जायचं वरती. ओके, ते मानू आडोशीमध्ये जाऊ ना आपण? आडोशीमध्ये आपण उतरू. आणि आडोशीतनं मग आपल्याला खालती उतरायचं तर परत बोरांडा- भोरांड्याच्या दाराने. बोरांडा दाराने. मस्त, छान. म्हणजे मागे मी जसं तुम्हाला म्हटलं की नाही, हे कुठं याचा उल्लेख आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही आहे, पण गावकऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार ही खूप पूर्वीची, याला काय दुसरी वाट होती का अगोदर? नव्हती ना? नव्हती. हां, हीच वापरत असायची. छान. ती समोरची बेचकी दिसते बघा, तिथून आम्ही उतरायला घेतलं आणि मागे जिथं सांबराची शिंगं दाखवली की नाही, इथं आतमध्ये होतं ते. आणि त्या गळीतच पुढे गेल्यानंतर ते वाघाची गुफा आहे. फक्त आपण तिथं का नाही गेलो तर वेळ नाही आपल्याकडं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रानटी जनावर देखील असण्याची शक्यता आहे, अशी ही माहिती मला सोबत असलेल्या शिवाने दिलेली आहे. त्यामुळं मग आपण रिस्क न घेता, आणि टाईम पण कमी आहे आपल्याकडे, खूप लवकर खाली उतरलो तर मग आपल्याला पुढचा प्रवास गाठावा लागेल पुण्याचा. सो त्यामुळे मग तिकडं न जाता सरळ निघालो. पण तिथे आतमध्ये आहे, आणि हा देखील